नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य सरकारकडनं वेळोवेळी जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. नुकतेच राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थानं स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षमीकरण विभागाचा सविस्तर आढावा घेतला आहे. तसेच अनेक महत्त्वपूर्ण निर्देश देखील त्यांनी दिले. यापैकी दिव्यांग कर्ज योजनेची मर्यादा वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कर्ज मर्यादा 50,000वरून 5 लाखांपर्यंत वाढवण्याची सध्याची तरतूद चालू आहे. कारण सध्या दिव्यांग बांधवांना वैयक्तिक कर्जाची मर्यादा केवळ 50,000 रुपयापर्यंत आहे. परंतु ही मर्यादा अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे ओबीसी विभागाच्या व्याज परतावा योजनेला किंवा त्या धर्तीवरती दिव्यांगांसाठी थेट ती 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार मिळावा यासाठी 3,75,000 किमतीचे पर्यावरणपूरक ई-व्हेकल मोफत दिले जाणार आहे. सन 2025-26 मधील वितरण हे जलद गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी विभागाला दिलेल्या आहेत. त्यानंतर दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1% निधी राखीव ठेवण्याबाबत तातडीनं मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत. त्यानंतर दिव्यांग ओळखपत्र म्हणजेच UDID कार्डचं वाटप जलद गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात. कारण हे कार्ड म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी सर्व योजनांचं प्रवेशद्वार आहे. त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निवृत्ती वेतनाची रक्कम दरमहा नियमितपणे वितरित होईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश देखील अतुल सावे यांनी दिलेले आहेत. आणि सुधारित आकृतीबंधानुसार नवीन पदांचं सेवा प्रवेश नियम जलद गतीनं पूर्ण करून विभागाची कार्यालये लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचेही निर्देश देण्यात आलेत. दरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं दिव्यांग बांधवांकडनं मोठं कौतुक करण्यात आलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता कर्जाची मर्यादा दिव्यांगांसाठी वाढवली जाणार आहे आणि राज्य सरकारनं हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.